गुड मॉर्निंग स्टुडंट. आपण करंट इलेक्ट्रिसिटीचं डिस्कशन करायला सुरुवात केले. आज हे आपलं करंट इलेक्ट्रिसिटीचं सेकंड लेक्चर आहे. मी तुम्हाला मागच्या लेक्चरमध्ये सांगितले की कोणतं पण मटेरियल असेल, इट इज मेड फ्रॉम ॲटम्स अँड मॉलिक्यूल. इन ॲटम देर इज न्यूक्लियस. इनसाइड न्यूक्लियस देर आर पॉझिटिव्हली चार्ज प्रोटॉन अँड अनचार्ज न्यूट्रॉन. सो न्यूक्लियसवरचा चार्ज असतो तो पॉझिटिव्ह चार्ज असतो. Electrons are revolving around nucleus in various circular orbit. पॉझिटिव्हली चार्ज प्रोटॉन अँड निगेटिव्हली चार्ज न्यूट्रॉन यांच्यामध्ये अट्रॅक्टिव्ह फोर्स असणार आहे. बरोबर आहे. द इलेक्ट्रॉन विच आर प्रेझेंट इन इनर ऑर्बिट विच आर स्ट्रॉंगली बाउंड विथ न्यूक्लियस, सच इलेक्ट्रॉन्स आर कॉल्ड ॲज बाउंड इलेक्ट्रॉन. Electron which are present in outer orbit, they are loosely bound with nucleus. When you are going to supply small amount of energy, these electrons knock out from their orbit. Such electrons are called as free electrons. Okay. आता हे free electrons असतात inside metal lattice. These free electrons are randomly moving. They possess all possible velocities in all possible directions. Electrons are randomly moving inside metal lattice. They possess different velocities in different direction. During this random motion, electron collide with each other. आता काय होतं बघा, हा इलेक्ट्रॉन आहे. ड्युरिंग रॅन्डम मोशन इलेक्ट्रॉन ट्रॅव्हल अँड इट कोलाइड विथ सेकंड इलेक्ट्रॉन. ओके. कोलिजन इज परफेक्टली इलॅस्टिक कोलिजन. आता हे आपल्याला मेकॅनिक्समध्ये 11वीलाच होईल. 11वीला आपला एक टॉपिक आहे लॉज ऑफ मोशन, त्याच्यामध्ये एक कोलिजन होईल. आता ज्या कोलिजनमध्ये कायनेटिक एनर्जी कॉन्स्टंट राहते बिफोर कोलिजन आणि आफ्टर कोलिजन, अशा कोलिजनला म्हणतात परफेक्टली इलॅस्टिक कोलिजन. अ कोलिजन इन विच कायनेटिक एनर्जी अँड स्पीड ऑफ पार्टिकल रिमेन्स कॉन्स्टंट, सच कोलिजन इज कॉल्ड ॲज परफेक्टली इलॅस्टिक कोलिजन. सो इलेक्ट्रॉन ट्रॅव्हल करतोय. During its motion, it collide with second electron. Collision is perfectly elastic collision, so speed of electron remains constant, but direction of motion abruptly changes. Like that. हा पुन्हा ट्रॅव्हल झाला, पुन्हा कोलाइड झाला, पुन्हा ट्रॅव्हल झाला, अगेन इट कोलाइड विथ नेक्स्ट इलेक्ट्रॉन. Same process will going on repeating and electron undergoes a motion along zigzag path. Okay. ही जी मोशन आहे along zigzag path, this motion is just like motion of pollen grains in colloidal solution. So such motion is called as Brownian motion. Okay. इलेक्ट्रॉन मेटल लॅटिसमध्ये रॅन्डमली मूव्ह होत आहेत. ड्युरिंग देअर रॅन्डम मोशन दे कोलाइड विथ इच अदर. Due to collision is perfectly elastic collision, so there is no loss in kinetic energy. Speed of electron remains constant, but direction of motion it's abruptly changes. Okay. Due to this number of collision, electron undergoes many times collision. Number of collisions. Due to this collision, overall path of electron will become zigzag. Electron travel along a zigzag path, and this motion is called as Brownian motion. ओके. आता बघा, इलेक्ट्रॉन ज्या व्हिलॉसिटीनं रॅन्डमली मूव्ह होत आहेत, इलेक्ट्रॉन ज्या व्हिलॉसिटीनं रॅन्डमली मूव्ह होतात त्याला म्हणायचं ॲव्हरेज थर्मल व्हिलॉसिटी. अ व्हिलॉसिटी, ॲव्हरेज व्हिलॉसिटी विथ विच इलेक्ट्रॉन्स आर रॅन्डमली मुव्हिंग इज कॉल्ड ॲज ॲव्हरेज थर्मल व्हिलॉसिटी. लक्षात आलं. मी पुन्हा एकदा डेफिनेशन रिपीट करतो. ॲव्हरेज थर्मल व्हिलॉसिटी किंवा यालाच रूट मीन स्क्वेअर व्हिलॉसिटी म्हणतात. So velocity, average velocity with which electrons are randomly moving, it is called as average velocity. So V average is equal to V1 plus V2 up to Vn divided by n. So नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स आहेत त्यांच्या व्हिलॉसिटीचा मॅथमॅटिकल ॲव्हरेज घेतला तर याला काय म्हणायचं, ॲव्हरेज व्हिलॉसिटी. Velocity with which electrons are randomly moving is called as average velocity, average thermal velocity. पण कंडक्टरच्या अक्रॉस जर तुम्ही पोटेन्शियल डिफरन्स अप्लाय केलं, हा कंडक्टर आहे, कंडक्टरच्या अक्रॉस जर आपण पोटेन्शियल डिफरन्स अप्लाय केलं
पोटेन्शियल डिफरन्स अप्लाय करण्यासाठी त्या कंडक्टरचे दोन एंड आहेत, त्याच्या अक्रॉस आपण बॅटरी कनेक्ट केली. आता ऑल इलेक्ट्रॉन्स बॅटरी कनेक्ट केल्यानंतर ऑल इलेक्ट्रॉन स्टार्ट मुव्हिंग टुवर्ड्स टुवर्ड्स पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ बॅटरी. बरोबर आहे. ज्या वेळेला तुम्ही पोटेन्शियल डिफरन्स अप्लाय कराल, म्हणजेच त्या कंडक्टरच्या अक्रॉस तुम्ही ज्या वेळेला बॅटरी कनेक्ट कराल त्यावेळेला सगळे इलेक्ट्रॉन युनी डिरेक्शनला ट्रॅव्हल करतील. बरोबर आहे. दे ट्रॅव्हल टुवर्ड्स पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ बॅटरी. द व्हिलॉसिटी विथ विच इलेक्ट्रॉन्स गेट ड्रिफ्टेड टुवर्ड्स पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ बॅटरी इज कॉल्ड ॲज ड्रिफ्ट व्हिलॉसिटी. Velocity with which free electrons get drifted towards positive terminal of battery is called as drift velocity. आयडिया लक्षात आली. रॅन्डम मोशनची जी व्हिलॉसिटी असते तिला आपण काय म्हणतो, ॲव्हरेज थर्मल व्हिलॉसिटी. कंडक्टरच्या अक्रॉस ज्या वेळेला तुम्ही सर्टन पोटेन्शियल डिफरन्स क्रिएट करता बाय कनेक्टिंग बॅटरी अक्रॉस एंड्स ऑफ कंडक्टर, देन ऑल इलेक्ट्रॉन स्टार्ट मुव्हिंग इन सेम डिरेक्शन. दे गेट ड्रिफ्टेड towards positive terminal of battery. This velocity is called as drift velocity. ओके. आता पुढची डेफिनेशन बघूयात. इलेक्ट्रॉन रॅन्डमली मूव्ह होत आहेत. बरोबर आहे. नंबर ऑफ टाइम ते कोलाइड होत आहेत. इन बिटवीन टू कोलिजन इलेक्ट्रॉननं पाथ ट्रॅव्हल जी केले ती स्ट्रेट लाईन पाथ आहे. या पाथला म्हणतात फ्री पाथ. A length of path traveled by electron between any two successive collision is called as free path. Okay, a length of path traveled by electron between any two successive collision is called as free path. आता बघा, फ्री पाथच्या लेंथ सगळीकडे सेम नाही आहेत, फ्री पाथच्या लेंथ डिफरंट आहेत. मग हा एकदा जेईला विचारलेला क्वेश्चन. ओके, काय विचारलं होतं त्याच्या अगोदर पहिल्यांदा आपण दुसरी डेफिनेशन स्टडी करूयात. तर इथे फ्री पाथ आहे, त्या फ्री पाथच्या लेंथ सेम नाही आहेत, म्हणून आपण मग ह्यांचा ॲव्हरेज फाइंड करतो. याला म्हणतात मीन फ्री पाथ. ॲव्हरेज पाथ ट्रॅव्हल बाय इलेक्ट्रॉन बिटवीन एनी टू सक्सेसिव्ह कोलिजन इज कॉल्ड ॲज मीन फ्री पाथ. ओके, ॲव्हरेज पाथ ट्रॅव्हल बाय इलेक्ट्रॉन बिटवीन एनी टू सक्सेसिव्ह कोलिजन इज कॉल्ड ॲज मीन फ्री पाथ. सपोज करा पहिली पाथ λ1 आहे, दुसरी पाथ λ2 आहे, दिस इज λ3, दिस इज λ4, इट इज λn. तर मीन फ्री पाथ असेल लॅम्बडा मीन इज इक्वल टू λ1 प्लस λ2 अप टू λn डिवायडेड बाय n. ओके, मीन फ्री पाथ. Mean free path, it is average path traveled by electron between any two successive collision. मग आता बघा, फ्री पाथ आहेत त्या डिफरंट आहेत, पण मीन फ्री पाथ सगळ्यांना कशी असेल, कॉमन असेल. हा जेईला क्वेश्चन विचारला होता. फ्री पाथ्स आर डिफरंट फॉर अ डिफरंट इलेक्ट्रॉन. मीन फ्री पाथ इज कॉमन टू ऑल. आता एक गंमत काय आहे बघा, इलेक्ट्रॉन जरी रॅन्डम मोशनमध्ये असला तरी इन बिटवीन एनी टू सक्सेसिव्ह कोलिजन त्यानं ट्रॅव्हल केलेली पाथ आहे ती स्ट्रेट लाईन पाथ आहे, ज्याच्यामध्ये इट्स डिरेक्शन ऑफ मोशन ॲज वेल ॲज स्पीड रिमेन्स कॉन्स्टंट. बघा, इन बिटवीन एनी टू सक्सेसिव्ह कोलिजन इलेक्ट्रॉननं ट्रॅव्हल केलेली पाथ कशी आहे, स्ट्रेट लाईन पाथ आहे, ज्याच्यामध्ये त्याचा स्पीड आणि डिरेक्शन ऑफ मोशन दोन्ही कॉन्स्टंट राहत आहेत. म्हणजे व्हिलॉसिटी कशी राहते, कॉन्स्टंट राहते. सो इन बिटवीन एनी टू सक्सेसिव्ह कोलिजन इलेक्ट्रॉनची मोशन कशी असेल, युनिफॉर्म मोशन असेल. मी काय म्हटलं लक्षात आलं, इन बिटवीन एनी टू सक्सेसिव्ह कोलिजन मोशन ऑफ इलेक्ट्रॉन इज अ युनिफॉर्म मोशन, बट ओव्हरऑल मोशन इज नॉन युनिफॉर्म मोशन. हा देखील एक मोस्ट प्रोबेबल क्वेश्चन. इन बिटवीन एनी टू सक्सेसिव्ह कोलिजन इलेक्ट्रॉन ऑलवेज ट्रॅव्हल अलॉंग अ स्ट्रेट लाईन पाथ इन विच मॅग्निट्यूड ऑफ व्हिलॉसिटी अँड डिरेक्शन ऑफ व्हिलॉसिटी रिमेन्स कॉन्स्टंट. बरोबर आहे. ज्या वेळेला इलेक्ट्रॉन ट्रॅव्हल करतोय इन बिटवीन एनी टू सक्सेसिव्ह कोलिजन, इलेक्ट्रॉन ट्रॅव्हल झालाय अलॉंग स्ट्रेट लाईन पाथ, ज्याच्यामध्ये त्याची व्हिलॉसिटी, मॅग्निट्यूड ॲज वेल ॲज डिरेक्शन दोन्ही कॉन्स्टंट आहेत. त्यामुळे इलेक्ट्रॉनची मोशन कशी आहे, युनिफॉर्म आहे. पण ओव्हरऑल पाथ झिगझॅग आहे.
म्हणजे ओव्हरऑल मोशन मात्र कशी आहे, नॉन युनिफॉर्म आहे. हा पण एक मोस्ट प्रोबेबल क्वेश्चन. इन बिटवीन एनी टू सक्सेसिव्ह कोलिजन मोशन ऑफ इलेक्ट्रॉन इज ऑलवेज अ युनिफॉर्म मोशन, बट ओव्हरऑल मोशन ऑफ इलेक्ट्रॉन इज नॉन युनिफॉर्म मोशन. क्लिअर झालं. आता बघा, ॲव्हरेज टाईम इंटरवल बिटवीन एनी टू सक्सेसिव्ह कोलिजन इज कॉल्ड ॲज रिलॅक्सेशन टाईम. ॲव्हरेज टाईम इंटरवल बिटवीन एनी टू सक्सेसिव्ह कोलिजन इज कॉल्ड ॲज रिलॅक्सेशन टाईम, आणि याला डिनोट करतात बाय सिम्बॉल टॉ. याला टॉ म्हणायचं. ओके. आणि कंडक्टरसाठी ॲट रूम टेम्परेचर रिलॅक्सेशन टाईम असतो अबाउट 10⁻⁻14 सेकंड. हा देखील नीट जेईचा प्रोबेबल क्वेश्चन. ओके. रिलॅक्सेशन टाईम फॉर इलेक्ट्रॉन ॲट रूम टेम्परेचर इट इज 10⁻⁻14 सेकंड. क्लिअर झालं. आता बघा, हे दोन इलेक्ट्रॉन एकमेकाला कोलाईड होतील त्यावेळेला काही फ्रॅक्शन ऑफ सेकंडसाठी ते एकमेकाच्या कॉन्टॅक्टमध्ये असतील. याला म्हणतात टाईम ऑफ इम्पॅक्ट. द टाईम इंटरवल in which actual collision will takes place, the time interval for which two electrons are in contact with each other, this is called as time of impact. लक्षात आलं. टाइम ऑफ इम्पॅक्ट म्हणजे काय कळलं, ज्या वेळासाठी ॲक्च्युअल कोलिजन होतं तो टाईम म्हणजे रिलॅक्सेशन टाईम, सॉरी, तो टाईम म्हणजे टाईम ऑफ इम्पॅक्ट. द टाईम ॲट फॉर विच ॲक्च्युअल कोलिजन बिटवीन फ्री इलेक्ट्रॉन विल टेक्स प्लेस इट इज कॉल्ड ॲज अ रिलॅक्सेशन टाईम. ओके. मग आता ड्रिफ्ट व्हिलॉसिटीचे मी डिफरंट फॉर्म्युले सांगतो. ह्याचे डेरिवेशन एन सी आर टीमध्ये पण नाही आहेत. आपल्याला डेरिवेशनची गरज नाही आहे, आपल्याला फक्त जेई नीट करताना फॉर्म्युले लागणार आहेत. सो ड्रिफ्ट व्हिलॉसिटी फॉर्म्युला असतो ई ई टॉ अपॉन एम. ई म्हणजे इलेक्ट्रॉनिक चार्ज विच इज इक्वल टू 1.6 इंटू 10⁻⁻19 कोलम. ई म्हणजे काय, इलेक्ट्रॉनिक चार्ज. कॅपिटल ई म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड. टॉ म्हणजे रिलॅक्सेशन टाईम. एम म्हणजे मास ऑफ इलेक्ट्रॉन. लक्षात आलं. ड्रिफ्ट व्हिलॉसिटी फॉर्म्युला काय असतो, ई ई टॉ अपॉन एम. ओके. ड्रिफ्ट व्हिलॉसिटीचा सेकंड फॉर्म्युला असतो जे अपॉन एन ई. एन नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स पर युनिट व्हॉल्यूम. एन म्हणजे काय, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स पर युनिट व्हॉल्यूम. ई म्हणजे इलेक्ट्रॉनिक चार्ज आणि जे म्हणजे करंट डेन्सिटी. लक्षात आलं. जे म्हणजे करंट डेन्सिटी. व्ही डी ड्रिफ्ट व्हिलॉसिटीचं अजून एक रिलेशन ई सिग्मा अपॉन एन ई. आता हे फॉर्म्युले हे डेरिवेशन आपल्या सिलेबसमध्ये नाही आहेत. महाराष्ट्र बोर्डमध्ये तर हे पॉईंटच नाही आहेत आणि एन सी आर टीमध्ये फक्त फॉर्म्युले मेन्शन केलेत. तर आपल्याला फक्त फॉर्म्युले लागणार आहेत. तर व्ही डीचा अजून एक फॉर्म्युलाला ई सिग्मा अपॉन एन ई. ई म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड, सिग्मा म्हणजे कंडक्टिव्हिटी. ओके. एन म्हणजे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स पर युनिट व्हॉल्यूम. ई म्हणजे इलेक्ट्रॉनिक चार्ज. ड्रिफ्ट व्हिलॉसिटी इज इक्वल टू व्ही डिवायडेड बाय एन ई रो एल. व्ही डीचा अजून एक फॉर्म्युलाला व्ही डी इज इक्वल टू व्ही डिवायडेड बाय एन ई रो एल. व्ही म्हणजे व्होल्टेज. ओके. एन म्हणजे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स पर युनिट व्हॉल्यूम. ई म्हणजे इलेक्ट्रॉनिक चार्ज. रो म्हणजे रजिस्टिव्हिटी. रजिस्टिव्हिटी किंवा त्याला दुसरा शब्द यूज करतात स्पेसिफिक रजिस्टन्स. एल म्हणजे लेंथ ऑफ कंडक्टर. कळलं. तर हे ड्रिफ्ट व्हिलॉसिटीचे रिलेशन. ड्रिफ्ट व्हिलॉसिटी पुन्हा एकदा मी फॉर्म्युले रिपीट करतो आणि त्यांचं मिनिंग सांगतो. ड्रिफ्ट व्हिलॉसिटी पहिला फॉर्म्युला आला ई ई टॉ अपॉन एम. ई म्हणजे इलेक्ट्रॉनिक चार्ज, कॅपिटल ई म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड, टॉ म्हणजे रिलॅक्सेशन टाईम, एम म्हणजे मास ऑफ इलेक्ट्रॉन. ई इलेक्ट्रॉनिक चार्ज 1.6 इंटू 10⁻⁻19 कोलम. एम म्हणजे मास ऑफ इलेक्ट्रॉन 9.1 इंटू 10⁻31 kg. दुसरा फॉर्म्युला ड्रिफ्ट व्हिलॉसिटीचा जे अपॉन एन ई. जे म्हणजे करंट डेन्सिटी. ओके. करंट डेन्सिटी म्हणजे करंट डिवायडेड बाय एरिया. हे लास्ट लेक्चरमध्ये झालं आहे. करंट डेन्सिटी म्हणजे करंट अपॉन एरिया.
सो करंट डेन्सिटी, एन म्हणजे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स पर युनिट व्हॉल्यूम, ई म्हणजे इलेक्ट्रॉनिक चार्ज. ड्रिफ्ट व्हिलॉसिटीचा अजून एक फॉर्म्युला आहे. ड्रिफ्ट व्हिलॉसिटी इज इक्वल टू ई म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड, सिग्मा म्हणजे कंडक्टिव्हिटी, एन म्हणजे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स पर युनिट व्हॉल्यूम, ई म्हणजे इलेक्ट्रॉनिक चार्ज. ड्रिफ्ट व्हिलॉसिटीचं पुढचं रिलेशन आहे व्ही अपॉन एन ई रो एल. व्ही म्हणजे व्होल्टेज, व्होल्टेज बिटवीन टू एंड्स ऑफ कंडक्टर, व्होल्टेज बिटवीन टू एंड्स ऑफ कंडक्टर. एन म्हणजे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स पर युनिट व्हॉल्यूम. ओके. ई म्हणजे इलेक्ट्रॉनिक चार्ज, रो म्हणजे रजिस्टिव्हिटी, एल म्हणजे लेंथ ऑफ कंडक्टर. ओके. व्ही डीचा अजून एक फॉर्म्युला येतो, व्ही डी इज इक्वल टू आय अपॉन एन ई ए. ड्रिफ्ट व्हिलॉसिटीचा अजून एक फॉर्म्युला आय अपॉन एन ई ए. आय म्हणजे करंट, ए म्हणजे एरिया ऑफ क्रॉस सेक्शन ऑफ कंडक्टर. मग ह्याच्यावरनं करंटचं एक इम्पॉर्टंट रिलेशन मिळालं, आय इज इक्वल टू एन ई ए व्ही डी. आपण करंटचे रिलेशन स्टडी केले. करंट म्हणजे क्यू अपॉन टी किंवा क्यू म्हणजे एन ई अपॉन टी. तर करंटसाठी अजून एक फॉर्म्युला आला, आय इज इक्वल टू एन ई ए व्ही डी. ए म्हणजे एरिया ऑफ क्रॉस सेक्शन ऑफ कंडक्टर आणि व्ही डी म्हणजे ड्रिफ्ट व्हिलॉसिटी. मग आता बघा, आय अपॉन ए इज इक्वल टू एन ई व्ही डी. आता आय अपॉन ए म्हणजे काय, जे करंट डेन्सिटी. मग करंट डेन्सिटी ह्याचा फॉर्म्युला आला एन ई व्ही डी. करंट डेन्सिटीचा फॉर्म्युला एन ई व्ही डी. क्लिअर झालं. ओके. आता पुढची क्वांटिटी आहे ती म्हणजे मोबिलिटी. मोबिलिटी इट इज अ रेशिओ ऑफ ड्रिफ्ट व्हिलॉसिटी टू द अप्लाइड इलेक्ट्रिक फील्ड. मोबिलिटी इज अ रेशिओ ऑफ ड्रिफ्ट व्हिलॉसिटी टू द अप्लाइड इलेक्ट्रिक फील्ड. ओके. मग आता बघा व्ही डीची व्हॅल्यू पुट करतो. व्ही डी म्हणजे काय, ई टॉ अपॉन एम डिवायडेड बाय ई. हे ई आणि ई कॅन्सल झालं. सो मोबिलिटीचा फॉर्म्युलाला ई टॉ अपॉन एम. मोबिलिटीला कसं डिफाईन करायचं, मोबिलिटी इज रेशो ऑफ ड्रिफ्ट व्हिलॉसिटी टू द अप्लाइड इलेक्ट्रिक फील्ड. मोबिलिटी इट इज अ रेशो ऑफ ड्रिफ्ट व्हिलॉसिटी टू द अप्लाइड इलेक्ट्रिक फील्ड. मग ड्रिफ्ट व्हिलॉसिटी किती असते, ई टॉ अपॉन एम असते, बरोबर आहे. मग ई टॉ अपॉन एम डिवायडेड बाय ई कॅन्सल झालं, तर हे आलं ई टॉ अपॉन एम. दिस इज फॉर्म्युला फॉर मोबिलिटी. क्लिअर झालं. तर आपण काय काय स्टडी केलं बघा. आज आपण पहिल्यांदा इलेक्ट्रॉनची रँडम मोशन स्टडी केली. त्याच्यावरनं तुम्हाला मी ॲव्हरेज थर्मल व्हिलॉसिटी त्याची डेफिनेशन सांगितली. कंडक्टरच्या अक्रॉस पोटेन्शियल डिफरन्स क्रिएट केला बाय कनेक्टिंग बॅटरी. त्या केसमध्ये ऑल इलेक्ट्रॉन स्टार्ट मुव्हिंग इन अ स्पेसिफिक डिरेक्शन, दे गेट ड्रिफ्टेड टुवर्ड्स पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ बॅटरी. मग त्याच्यावरनं आपण ड्रिफ्ट व्हिलॉसिटीची डेफिनेशन स्टडी केली. इलेक्ट्रॉन ज्या वेळेला मोशनमध्ये असतो, फ्री इलेक्ट्रॉन ज्या वेळेला मोशनमध्ये असतात, नंबर ऑफ टाइम्स दे अंडरगोज कोलिजन, बरोबर आहे. हे कोलिजन परफेक्टली इलॅस्टिक कोलिजन असतात. त्यामुळं इलेक्ट्रॉनचा स्पीड आणि इलेक्ट्रॉनची कायनेटिक एनर्जी किंवा असं म्हणूयात इलेक्ट्रॉनची कायनेटिक एनर्जी आणि त्याच्या व्हिलॉसिटीची मॅग्निट्यूड कॉन्स्टंट राहते, पण डिरेक्शन मात्र काय होते, चेंज होते. ॲज अ रिझल्ट ऑफ दिस इलेक्ट्रॉन अंडरगोज मोशन अलॉंग अ झिगझॅग पाथ. या मोशनला म्हणतात ब्राउनियन मोशन, बरोबर आहे. इन बिटवीन एनी टू सक्सेसिव्ह कोलिजन इलेक्ट्रॉन ऑलवेज ट्रॅव्हल अलॉंग स्ट्रेट लाईन पाथ. आणि ह्या स्ट्रेट लाईन पाथला काय म्हणतात, फ्री पाथ म्हणतात. मग फ्री पाथ डिफरंट इलेक्ट्रॉनसाठी डिफरंट असणार आहेत, म्हणून आपण ॲव्हरेज फ्री पाथ फाईंड केली, मीन फ्री पाथ फाईंड केली. ओके. आता एक लक्षात ठेवायचं, इन बिटवीन एनी टू सक्सेसिव्ह कोलिजन इलेक्ट्रॉनची मोशन इज ऑलवेज अ युनिफॉर्म मोशन. पण ओव्हरऑल मोशन मात्र कशी असेल, अलॉंग झिगझॅग पाथ आहे, म्हणजे ओव्हरऑल मोशन कशी असेल, नॉन युनिफॉर्म मोशन असेल. त्यानंतर आपण स्टडी केलं रिलॅक्सेशन टाईम. त्यानंतर आपण स्टडी केलं टाईम ऑफ इम्पॅक्ट. तर ह्या खूप इम्पॉर्टंट डेफिनेशन आहेत. मेनली हे फॉर्म्युले तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत आपल्याला जेई आणि नीट.
सॉल्विंग करताना हे फॉर्म्युले लागणार आहेत. क्लिअर झालं? हे सगळे फॉर्म्युले लक्षात आले तुमच्या? ओके. मग आता आपण पुढचा पॉईंट चालू करूयात. तो ऑलरेडी तुम्ही 10th स्टडी केला आहे, आता त्याला एकदा रिपीट करायचं आहे. तर पुढचा पॉईंट आहे तो म्हणजे ओहम्स लॉ. ओहम्स लॉ. ओहम्स लॉ तुम्ही 10th मध्ये स्टडी केला असेल. फिजिकल स्टेट ऑफ कंडक्टर विल ऑलवेज रिमेन्स कॉन्स्टंट. ओके. फिजिकल स्टेट ऑफ कंडक्टर will always remains constant. Current flowing through conductor is directly proportional to potential difference across ends of conductor. Okay, Ohm's lawचं स्टेटमेंट काय? Physical state of conductor will always remains constant. Current flowing through the conductor is directly proportional to potential difference across ends of conductor. महा कंडक्टर आहे. कंडक्टरच्या दोन एंडच्या अक्रॉस पोटेन्शियल किती आहे? व्ही आहे. आणि कंडक्टरमधून फ्लो होणारा करंट किती आहे? आय आहे. सो फिजिकल स्टेट ऑफ कंडक्टर याचा अर्थ काय? कंडक्टरची लेंथ, कंडक्टरचा क्रॉस सेक्शनल एरिया म्हणजे कंडक्टरचे डायमेन्शन्स कॉन्स्टंट आहे. कंडक्टरचं टेम्परेचर कॉन्स्टंट आहे. तर फिजिकल स्टेट याचा अर्थ डायमेन्शन्स ऑफ कंडक्टर अँड इट्स टेम्परेचर. सो कंडक्टरचे डायमेन्शन्स कॉन्स्टंट आहेत, कंडक्टरचं टेम्परेचर कॉन्स्टंट आहे, देन potential difference is directly proportional to current. Therefore, V is equal to constant into I. Constant of proportionality म्हणजे resistance. So R into I. Therefore, V is equal to IR. This is famous form of Ohm's law. V is equal to IR. लक्षात आलं? फिजिकल स्टेट ऑफ कंडक्टर याचा अर्थ कंडक्टरचे डायमेन्शन्स, कंडक्टरचा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन हे दोघंही कॉन्स्टंट आहेत. देन करंट फ्लोईंग थ्रू कंडक्टर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस एंड्स ऑफ कंडक्टर. देअरफॉर व्ही इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आय. फायनली मला मिळालं व्ही इज इक्वल टू आय आर. आता ओहम्स लॉचा ग्राफ बघा. हे व्होल्टेज, हे करंट. सो ग्राफ आला स्ट्रेट लाईन पासिंग थ्रू ओरिजिन. आता ह्याच्यावरनं कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी रजिस्टन्स आहे. सो रजिस्टन्स इज इक्वल टू व्ही अपॉन आय. आणि रजिस्टन्सला डिफाईन करतात अपोजिशन ऑफर्ड टू द फ्लो ऑफ इलेक्ट्रिक करंट इज कॉल्ड ॲज रजिस्टन्स. अपोजिशन ऑफर्ड टू द फ्लो ऑफ इलेक्ट्रिक करंट इज कॉल्ड ॲज रजिस्टन्स. तर रजिस्टन्स आय व्ही कॅरेक्टरिस्टिक्स, ओहम्स लॉचा जो ग्राफ आहे याला काय म्हणतात? आय व्ही कॅरेक्टरिस्टिक्स, करंट व्होल्टेज कॅरेक्टरिस्टिक्स. सो ओहम्स लॉचा जो ग्राफ आहे आय व्ही कॅरेक्टरिस्टिक्स फॉर ओहम्स लॉ इट इज स्ट्रेट लाईन पासिंग थ्रू ओरिजिन. आता या ग्राफचा आपण स्लोप काढूया. ह्या ग्राफचा आपण स्लोप काढूया. हे झालं V2, हे झालं V1, हे झालं I1, हे झालं I2. स्लोप फॉर्म्युला असतो y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1. आता y ॲक्सिसवर V आहे आणि x ॲक्सिसवर I आहे. मग हा फॉर्म्युला मॉडिफाय केला. हे आलं V2 मायनस V1 अपॉन I2 मायनस I1. आता V2 मायनस V1 म्हणजे चेंज इन व्होल्टेज, म्हणजे हे व्होल्टेजच येणार आणि I2 मायनस I1 हे I येणार. आता V अपॉन I म्हणजे काय? R. सो स्लोप ऑफ ओहम्स लॉ ग्राफ इज नथिंग बट रजिस्टन्स. हा इम्पॉर्टंट CET वाला क्वेश्चन. स्लोप ऑफ ओहम्स लॉ ग्राफ रिप्रेझेंट रजिस्टन्स ऑफ कंडक्टर. क्लिअर झालं? मी इथे स्लोप फाइंड केला. स्लोप काय रिप्रेझेंट करेल? रजिस्टन्स ऑफ कंडक्टर. क्लिअर झालं? ओहम्स लॉ ग्राफचा स्लोप म्हणजे कंडक्टरचा रजिस्टन्स. क्लिअर झालं? आता ऑन द बेसिस ऑफ ओहम्स लॉ मटेरियल आर क्लासिफाईड इंटू 3 ग्रुप्स. ओके, ऑन द बेसिस ऑफ ओहम्स लॉ materials are classified into 3 groups: ohmic conductor,
नॉन ओहमिक कंडक्टर और सेमी कंडक्टर अँड इन्सुलेटर. ओके, 3 टाईप कोणत्या? ओहमिक कंडक्टर, ओहमिक कंडक्टर, नॉन ओहमिक और कंडक्टर, और यांनाच म्हणायचं सेमी कंडक्टर. अँड थर्ड, इन्सुलेटर. On the basis of Ohm's law, materials are classified into 3 groups: ohmic conductor, non-ohmic conductor or semiconductor and insulator. आता ohmic conductor म्हणजे काय बघा, the materials which strictly obeys Ohm's law, the materials which strictly obeys Ohm's law are called as ohmic conductor. The materials which strictly obeys Ohm's law are called as ohmic conductor. ओके, आणि ह्यांचा ओहम्स लॉचा ग्राफ असेल फॉर ओहमिक कंडक्टर, आय व्ही कॅरेक्टरिस्टिक्स असतील, व्होल्टेज व्हर्सेस करंट ग्राफ असेल, इट इज स्ट्रेट लाईन पासिंग थ्रू ओरिजिन. ओके, सेकंड आहे ती नॉन ओहमिक कंडक्टर और सेमी कंडक्टर, द मटेरियल विच रफली ओबेज ओहम्स लॉ. ओके, the materials which roughly obeys Ohm's law are called as non-ohmic conductor or semiconductor. Non-ohmic conductor असतील तर त्यांच्यासाठी व्ही वर्सेस आय ग्राफ हा येतो कर्व पासिंग थ्रू ओरिजिन. आणि नॉन ओहमिक कंडक्टर म्हणजे सेमी कंडक्टर. सेमी कंडक्टरचे एक्झाम्पल असतात जर्मेनियम, आर्सेनिक, सिलिकॉन, गॅलियम, किंवा काही डिव्हाइस आहेत जशा जंक्शन डायोड, रेक्टिफायर, ट्रान्झिस्टर. हे सगळे काय झाले? नॉन ओहमिक कंडक्टर. ओके, ओहमिक कंडक्टर म्हणजे काय लक्षात आलं? ओहमिक कंडक्टर म्हणजे जे मटेरियल ओहम्स लॉ स्ट्रिक्टली ओबे करतात त्यांना काय म्हणायचं? ओहमिक कंडक्टर. ओहमिक कंडक्टरसाठी व्ही वर्सेस आय ग्राफ कसा असेल? स्ट्रेट लाईन पासिंग थ्रू ओरिजिन. जे मटेरियल ओहम्स लॉ रफली ओबे करतात त्यांना काय म्हणायचं? नॉन ओहमिक कंडक्टर ऑर सेमी कंडक्टर. ओके, आपला यावर्षी 11वीला लास्ट टॉपिक आहे तो सेमी कंडक्टरच आहे, त्याच्यामध्ये हे अजून डिटेलमध्ये होईल. सो जे मटेरियल ओहम्स लॉ रफली ओबे करतात, ओके, ॲप्रॉक्सिमेटली ओबे करतात, अशा मटेरियलला म्हणायचं नॉन ओहमिक कंडक्टर. नॉन ओहमिक कंडक्टर असतील तर त्यांच्यासाठी व्होल्टेज व्हर्सेस करंट ग्राफ कसा असेल? कर्व पासिंग थ्रू ओरिजिन. ओहमिक कंडक्टरचे एक्झाम्पल म्हणजे ऑल मेटल्स. तर नॉन ओहमिक कंडक्टरचे एक्झाम्पल असतात सिलिकॉन, जर्मेनियम, आर्सेनिक, गॅलियम, इंडियम. देन काही डिव्हाइस आहेत जस्ट लाईक ट्रान्झिस्टर, जंक्शन डायोड किंवा रेक्टिफायर, अशा काही डिव्हाइस आहेत ही ज्या सेमी कंडक्टरपासून बनलेले असतात. हे सगळे कोणते कंडक्टर झाले? नॉन ओहमिक कंडक्टर. क्लिअर झालं? आणि थर्ड आहे ते इन्सुलेटर, द मटेरियल विच डज नॉट ओबे ओहम्स लॉ. द मटेरियल्स विच डज नॉट ओबे ओहम्स लॉ आर कॉल्ड ॲज इन्सुलेटर. जे मटेरियल ओहम्स लॉ ओबे करत नाहीत त्यांना काय म्हणायचं? इन्सुलेटर. लक्षात आलं? फॉर एक्झाम्पल रबर, वूड, ग्लास हे इन्सुलेटरचे एक्झाम्पल झाले. क्लिअर झालं? सो ओहम्स लॉ लक्षात आला. फिजिकल स्टेट म्हणजे काय लक्षात आलं? फिजिकल स्टेट याचा अर्थ कंडक्टरचे डायमेन्शन्स आणि कंडक्टरचं टेम्परेचर. सो फिजिकल स्टेट ऑफ कंडक्टर रिमेन्स कॉन्स्टंट, देन करंट फ्लोईंग थ्रू कंडक्टर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस एंड्स ऑफ कंडक्टर. ओके, मग त्याच्यावरनं मी रजिस्टन्सची डेफिनेशन तुम्हाला सांगितली. रजिस्टन्स म्हणजे काय? रजिस्टन्स इज नथिंग बट resistance of conductor is nothing but opposition offered by conductor to the flow of electric current. रजिस्टन्सचा फॉर्म्युला असतो व्ही अपॉन आय आणि याचं युनिट असतं ओहम. याचा युनिट इज ओहम. मग आता आपल्याला दुसरा पॉईंट स्टडी करायचा तो म्हणजे कंडक्टन्स. कंडक्टन्स त्याचा सिम्बॉल असतो जी. रिसिप्रोकल ऑफ रेजिस्टन्स इज कॉल्ड ॲज कंडक्टन्स. रेसिप्रोकल ऑफ रेजिस्टन्स इज कॉल्ड ॲज कंडक्टन्स. ह्याचं युनिट असतं पर ओहम किंवा ओहम रेस टू -1 किंवा 1 अपॉन आर
म्हणजे ओहम उलटा करायचा, मग याला MHO मोज असं युनिट पण घेतलं तरी चालतं. ओके, कंडक्टन्सचं युनिट काय आलं, मोज. सो कंडक्टन्स इज नथिंग बट रिसिप्रोकल ऑफ रजिस्टन्स. क्लिअर झालं. तर आजच्या पुरतं एवढं सफिशियंट आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपल्याला लॉ ऑफ रजिस्टिव्हिटी, कलर कोड वगैरे स्टडी करायचे. ठीक आहे, थांबूया.